ज्या पद्धतीनं शिवसेनेनं लोकसभेमध्ये काम केलेलं आहे, विधानसभेतही काम केलेलं आहे, हेच कशाला रात्री आम्ही खासदार साहेबांदेखील सोबत देखील आमच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये काही कमिटमेंट आहे. म्हणजे उद्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगर परिषद आहे, कारखाना आहे, उद्या जाऊन बाजार समिती किंवा ज्या शासकीय समिती आहेत, या सगळ्यामध्ये शिवसैनिकांना न्याय मिळावा ही अपेक्षा असल्याकारणानं त्या बोलाचाली त्या किंवा काही त्याच्यावरती कमिटमेंट झालेल्या आहेत. तर निश्चितपणानं शिवसैनिकांना या पुढच्या काळामध्ये झुकतं माप देण्याचं त्यांनी तसं कबूल केलं. आपले कार्यकर्ते नाराज झालेत. खेडमध्ये सुद्धा आहे, पुण्यामध्ये देखील, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये हे घडतं. मग कार्यकर्त्यांच्या भावना निश्चितपणानं तीव्र आहेत किंवा त्यांच्या तशा भावना असणं काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण कुठेतरी अंतिम निर्णयात येऊन आपल्याला पक्षहिताचं, राज्याच्या हिताचं धोरण पुढे नेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्या माघारी झालेली आहे. माऊलीजी, खरं तर तुम्ही जेव्हा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले, 14 नंबरला तुमचा मेळावा झाला, अनेक माता भगिनींनी अगदी 500 रुपयापासून पैसे तुम्हाला आणून दिले, तुम्ही त्या ठिकाणी दंडही टोपटले ही निवडणूक लढवायची. आता त्या मतदारांना काय विश्वास आहे? पहिल्यांदा मी त्या सगळ्या माता भगिनींची ज्यांनी मला या सगळ्यांमध्ये सहकार्य केलं, त्या सगळ्यांची जाहीरपणानं तुमच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष जाऊन देखील मी माफी मागतो. त्याचं कारण असं आहे की लोकांच्या भावना या सगळ्या याच्याशी जुळल्या होती. काही करून माऊलीला उमेदवारी मिळाली पाहिजे, त्यांनी आमदार झालं पाहिजे. तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे हे जनभावना आणि शेवटी मी तिथं एखादी माय माऊली जर 2 रुपये घेऊन आली, मी तिला खाली जा म्हणू शकतो. तिच्या त्या भावना त्याच्याशी बांधलेल्या असतात आणि त्या भावनाशी निश्चितपणानं आजही खूप वाईट वाटते. त्यांची मी क्षमा जाहीरपणाने मागेल, त्यांचे पैसे मी परत देईल, तो भाग आला आहे. पण त्यांच्या भावनेला निश्चितपणानं काही ठेच पोचलेली आहे. मी जाऊन त्यांचे पाय पकडील, त्यांची दिलगिरी व्यक्त करेल. भविष्यामध्ये असंच काम चालू ठेवेल आणि त्यांना न्याय द्यायचा पाहिजे. माऊलीशेठ, आपल्या माघारीचा फायदा थेट अपक्षाला होणार आहे अशी चर्चा आहे, काय सांगाल? नाही, आता चर्चा खूप असतात, चर्चा अनेक असतात. लोक चर्चाने सन्मान केला जाईल, तालुक्यातल्या शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम होईल. वेगवेगळ्या माध्यमातून जी काही पदं किंवा काही जागा असतील शिवसैनिकांना सगळं देण्याचं काम होईल अशा प्रकारचे शब्द दिले. जुन्नर पंचायत समिती सभापती पद, जुन्नरचं नगराध्यक्ष पद, मार्केट कमिटीला झुकतं माप, जिल्हा परिषदेला झुकतं माप असं ठरल्याची बाहेर चर्चा होते. ठीक आहे ना, तुम्हाला जे कळाले तुमच्या पद्धतीने कळाले. आमच्या कमिटमेंट, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळे बसून यावरती तो निर्णय झालेला आहे. एवढंच. शेअरकरांच्या प्रचारात कधी बसून आतापासून, आजपासून काय विषय नाही. जनतेला काय आव्हान करा? मला माझ्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना आव्हान आहे, या राज्यातली परिस्थिती पाहता, या राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय असतील किंवा शेतकऱ्यांची, सामान्य जनतेची, महागाईची, सगळ्याची सशी ओलपट परपट पाहता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीसोबत जाणं गरजेचं आहे. हां, हे 100% खरं आहे की शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. मला 1-2 दिवस आम्हा सगळ्या सहकाऱ्यांना त्यांची नाराजगी काढण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या गाठी भेटी घेणं गरजेचं आहे आणि त्या निश्चितपणानं 2-3 दिवसामध्ये आम्ही नाराजगी काढून सगळेजण 100% महाविकास आघाडीमध्ये अर्थात सत्यशील दादांच्या प्रचारामध्ये सक्रिय होतो. तुमची भावना अगोदरची वेगळी होती. आता मी पुढे तुम्हाला जाहीररित्या बोललोय. नाही, पण तुम्ही ऐका ना, ज्या काही गोष्टी आहेत गाव पातळीवर, तालुका पातळीवर, प्रत्येकाच्या अडचणी या वेगवेगळ्या असतात आणि मला वाटत नाही की मी अजूनही जाहीररित्या तुम्हाला कोणालाच काही आता सांगितलं. जाहीर करा. तुमची मी करणार ना, मी तेच सांगतोय. आज आमचा हा महत्वाचा विषय होता, तो आज आमचा संपलाय. आता इथून पुढची रणनीती आम्ही सगळे बसून ठरवणार आहे. अजून ठरलेलं नाही. नेत्यांनी, ऐका ना, नेत्यांनी सांगितलंय, याच्यापेक्षा वेगळं काही सांगायची किंवा वेगळं बोलायची मला वाटत नाही काही गरज आहे. शेअरकरांना पाठिंबा सांगितलं ना तेच, का नेत्यांनी सांगितलंय त्याच्या पुढे जाऊन आम्ही काही, मला वाटत माऊलींचा शब्द अंतिम. हो, आता तालुका प्रमुख आहेत ते आमचे आशाताई आणि आज त्यांनी सगळ्यांनी आमच्या सगळ्यांच्या शब्दावर जर ठाम आहे, त्यांनी जर हे केले तर आम्हालाही ते करणं गरजेचं आहे. मला वाटतं आशाताई नाही. मी काय, आम्ही फार आता मला वाटतं 15 दिवस झाले आम्ही बरोबरच रोज, आणि जी भूमिका आपण घेतो ती उघड असती. म्हणजे असं काही नाही, काय सांगायचं एक आणि करायचं दुसरं. आजपर्यंत आम्ही काय केलं, जे करायचं ते सांगून करतो. या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती वाणी तुम्ही नारायणगावात राहता. सगळ्यात महत्त्वाचं यावेळेला आमची सगळी संघटना, सगळे पदाधिकारी, शिवसैनिक खूप ताकदीने एकत्र आले. शिवसेनेची युनिटी त्याच्यात दिसलेली, हीच युनिटी पुढच्या काळामध्ये देखील प्रचारात आणि कंटिन्यू. 21 आमदारकीपैकी जवळजवळ एखाद दुसरी जागा सोडली तर महाविकास आघाडीलाच भरभरून यश मिळेल आणि राज्यात देखील महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी आमची सगळ्यांची खात्री आहे. आंबेगावमध्ये काय होईल? आंबेगावमध्ये
बदल होणार, देवदत्त निकम आमदार होणार. जुन्नरला सगळ्यांचं आपण एकमत केलं, आंबेगावला एकमत केलं, खेडमध्ये अजूनही खेडमध्ये एकमत झालं, सगळ्यांच्या मागे झालेल्या आहेत. खासदार साहेबांनी असं वक्तव्य केलं ही 5ची जागा राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे होतात, पण तरी पण आम्ही खेडची जागा दिलेली. कसं पाहता? त्यांचं वैयक्तिक मत आहे. आघाडीमध्ये वर वाटाघाटी झाल्या आणि त्या वाटाघाटीमध्ये खेडची जागा शिवसेनेला मिळाली. जुन्नरची देखील जागा मिळणं अपेक्षित होतं शिवसैनिकांना. ते नाही मिळाल्या तरी आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. नेत्यांचा जो आदेश होता तो तंतोतंत पाळला आणि आम्ही सगळेजण महाविकास आघाडीच्या मध्ये अगदी भरभक्कमपणाने आहोत. या ठिकाणी देखील महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येईल अशी आमची खात्री आहे. खासदारांच्या विजयी सभेमध्ये खासदारांनी आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित केला आणि आपण शिवसैनिक नाराज झाला होता. त्यावेळी ती वेळ नव्हती, त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि त्यांना तो अधिकार देखील नव्हता. त्यामुळं आम्ही त्यांना आक्षेप घेतला. त्यांनी त्यावेळी तो शब्द मागे घेतला, दिलगिरी व्यक्त केली आणि तो विषय आम्ही सोडून दिला. आज त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. महाविकास आघाडीचा तो निर्णय आहे. त्यामुळं आज आम्ही त्यांच्या मागे भक्कमपणाने उभे आहोत. धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. माऊलींबरोबर सगळ्या शिवसैनिकांचे आभार मानतो की माऊलींची आज माघार झाली. आणि नक्कीच मला असं वाटतं का उद्याचा उमेदवार म्हणजे सत्यशील शेरकर नसून तर ही महाविकास आघाडी उमेदवार आहे, माऊली उमेदवार आहेत. अशाच पद्धतीने आम्ही एकत्रित जाऊन उद्याचा प्रचार करू. समोर तुल्यबळ उमेदवार आहेत. आम्ही लढत करणार आहोत ना आम्ही सगळे. आता शिवसेना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का, शिवसेनेचं आणि माझं वैयक्तिक शेरकर परिवाराचं वेगळ्या पद्धतीचं बॉन्डिंग आहे. सातत्याने गेले 3 पिढ्या आम्ही शिवसेनेबरोबर काम केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या बरोबर एक कौटुंबिक नातं शिवसेनेचे माझं जोडले गेलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की शिवसेना आता बरोबर आहे तर आम्हाला चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसतोय. नक्कीच शिवसेने म्हणजे एक मला सातत्याने म्हणजे शिवसैनिकच पहिले सांगायचे का तुमचं रक्त शिवसेनेचं आहे, म्हणजे असं मला सातत्याने शिवसैनिक सांगायचे. मग शरद सोनवणेंनी तुमच्यावर आरोप केला होता, युवराज आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे, काय उत्तर देणार? नाही, आता आमच्या पिढ्यानपिढ्या या सगळ्या गोष्टी आहेत. कावादादा पण या ठिकाणी आहे, कावादादांनी पण माघार घेतलेली, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही उत्तर टाळताय. सोनवणेंची तुमच्यावर टीका केली ते कसं पाहता? मी ऐकली नाही, काय बोलले होते ते असं म्हणाले सत्यशील शेरकर युवराज आहे, सोन्याचा चमचा घेऊन आलेले आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं सांग. काही शिवसैनिक असं म्हणाले, कदाचित त्यांची भावना असेल की माऊलीजींना जर माघार घ्यायची असेल तर तुम्ही चेअरमन पद सोडून माऊलींना अध्यक्ष करा. म्हणजे ते आम्ही ठरवू ना, आम्ही एकत्र बसून ठरवू. मग आता तुमची जी बंद दाराआड चर्चा झाली त्यात काय तसं ठरलो का? नाही बंद दाराआड चर्चा झालेली काय शब्द नाही. दिले? आम्ही शब्द काही दिलेले नाहीत. आम्ही फक्त एकत्रित पुढे जायचंय आणि कशा पद्धतीने आपली रणनीती असली पाहिजे आणि आपला उमेदवार महाविकास आघाडीचा कशा पद्धतीने निवडून आला पाहिजे हीच रणनीती. लोकसभेला खासदारांकडनं आमची फरफट झाली अशी शिवसैनिकांची तक्रार होती. आता शेरकर आमची फरफट करणार नाही असं त्यांना विश्वास आहे. तुम्ही म्हणतात काय ठरलंच नाही. नाही नक्की ना, म्हणजे फरफट वगैरे काही झालेली नाही किंवा झाली जरी असेल तरी ती कशा पद्धतीने परत त्याची दुरुस्ती करायची त्याची जबाबदारी माझी राहील. खासदार अमोल कोल्हे प्रचार सुरू आहे आणि शरद सोनवणेंना भेटायला गेले, तिथं त्यांची चर्चा झाली, एक संभ्रम निर्माण झालाय, तुम्ही कसं पाहता? नाही असं नाही आहे. खरं तर आम्ही राजुरीला फराळाचा कार्यक्रम शेळके सरांच्या तिथं होता. आम्ही जो नारायणगाववरनं बरोबरच निघालो, मी पुढे गेलो आणि ते त्या ठिकाणी खरं तर शुभेच्छा देण्यासाठी थांबले होते. बरं, आता ही डमी उमेदवाराचं प्रकरण तालुक्यात गाजतंय, तुम्ही कसं पाहताय? नाही मला माहीत नाही ते तो कोण आहे. तुम्ही सुद्धा प्रयत्न केला असं तुमच्यावर आरोप होतोय. नाही, आरोप होतोय ना, ते सिद्ध होतोय का?